नमस्कार मित्रांनो, विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती नुकतेच सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत महत्त्वाचे पत्र काढलेले आहे. संदर्भ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक EVV 2025 प्र 7 संगणक दिनांक 23/4/2025. उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रकानुसार कळविण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक EVG 2025 प्र 7 संगणक दिनांक 23/4/2025 नुसार राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांना सदरचे परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे. कालमर्यादेत या बाबतचे कामकाज पूर्ण होईल याबाबत दक्षता घ्यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास व या कार्यालयास सादर करावा. अशा प्रकारचे सर्व शाळांसाठी जिओ टॅग शाळाची टॅगिंग करण्यासंदर्भात पत्र शासनाने काढलेले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत शासनाचा GR प्रस्तावना. राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या UDAS+ या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणक सुविधा इत्यादी माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण, कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. तथापि धोरणाच्या आखणीकरता व अंमलबजावणीकरता अन्य माहिती जसे गाव, वाड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकेशन, लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, 2 शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीकच्या शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सध्यास्थिती उपलब्ध नव्हती. 2. ही कमतरता भरून काढण्याकरता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर MRSAC या संस्थेबाबत दिनांक 4/2/2025 रोजी करारनामा करण्यात आला. त्यामुळे MRSAC कडे उपलब्ध विविध विभागाची माहिती व UDAS+ या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून सदर माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागात संबंधित विविध योजनांची आखणीकरता व अंमलबजावणीकरता होणार आहे. त्या अनुषंगाने सदर करारनामा करण्यात आला आहे. 3. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे जिओग्राफिकल टेक्नॉलॉजी सर्व माहिती एकत्र करण्याकरता मोबाईल ॲप महास्कूल GIS ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर ॲपचे लोकार्पण माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 22/4/2025 रोजीच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानुसार संबंधित शाळांचा मुख्याध्यापक यांनी या संदर्भात करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरता मोबाईल ॲप महास्कूल GIS ॲप विकसित केले आहे. 2. सदर ॲपमध्ये शाळांना त्यांचा UDAS कोड किंवा UDAS+ मधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे. त्यानंतर शाळेचे UDAS+ मध्ये भरलेली माहिती व या ॲपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS लोकेशन कॅप्चर करून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन सेट, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह, सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण 5 फोटो समाविष्ट करून शाळेने माहिती भरायची आहे. 3. सदर माहिती संबंधित ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी. 4. सदर माहिती संबंधित ॲपवर दिनांक 30 एप्रिल 2025 पूर्वी अद्ययावत करण्यात यावी. 5. सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी. 6. विहित मुदतीत ही कारवाई पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय सूचना आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे निर्गमित कराव्यात. 7. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीकृत काढण्यात आला आहे. म्हणजे आता सर्व शाळांना जिओ टॅगिंग करणे आवश्यक